उष्णतेचे अभिसरण हे पाण्यातून कशा प्रकारे होते ते आता आपण प्रयोगाद्वारे समजून सांगणार आहोत। तर या प्रयोगासाठी साहित्य लागते एक चंचू पात्र, हे याच्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलेलं आहे, पाणी, एक मेणबत्ती आणि याच्यानंतर ही माचीस। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे हे आहेत पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे, हे मी 2 खडे घेतलेले आहेत। तर हे आपल्याला या प्रयोगासाठी लागणार आहे। तर आता आपण प्रयोग पाहूया। अगोदर मला ही मेणबत्ती पेटवावं लागणार आहे। आता आपण काडीपेटी लावलेली आहे, आग लावली मेणबत्तीला। त्यानंतर मी खडे टाकत आहे, याच्यामध्ये पाणी आहे, पाण्यामध्ये मी खडे टाकते, पाण्यामध्ये मी खडे टाकत आहे। टाकले, हे बघा मी 2 खडे टाकलेले आहेत। जसं जसं आपण उष्णता देऊ, जशी जशी मी उष्णता देणार तसं तसं काय होणार आहे, हे जे गरम झालेले जे पाणी आहे ते वरती येते आणि गरम झालेले पाणी हलकं होऊन वर येते आणि त्या पाण्याचे प्रवाह बरोबर आपल्याला दिसतात। पाण्याचे प्रवाह दाखव, बघा बघा पाण्याचे प्रवाह दिसत आहेत, हे बघा सगळ्यांनी त्याचा व्हिडिओ कर। पाण्याचे प्रवाह बघा, गरम पाणी हे हलकं होऊन वरती आलेलं आहे, आलं? हे बघा ती वाफ बघ, कॅच कर, बघा वाफ, ती जांभळी वाफ दिसत आहे, ते पोटॅशियम परमॅंगनेटच्या खड्यातून अशी निघत आहे आणि ती जी वाफ आहे ती म्हणजे आपलं पाणी जे गरम आहे ते गरम होऊन ते पाणी हलकं होऊन ते वरती जाते। ही आहे उष्णतेच्या अभिसरणाचा हा प्रयोग, कन्व्हेक्शन उष्णतेचं। जसं जसं आपण पाण्याला गरमी देऊ तसं तसं ही हे जे खडे आहेत ते वितळतात, हलके होऊन ते पाण्यात मिसळतात, पाणी गरम झालं की ते वरती येतात। व्हिडिओ कर।